संडे स्पेशल असं म्हणतात, पण आमच्या बायकांसाठी खरंच संडे स्पेशल असतो का बरं? हा, संडेला थोडं उशिरा उठलं की चालतं, पण आपल्याला सवय झालेली असते लवकर उठायची, तर मग आपण कितीही डोळे लावले ना तरी आपले काही लागत नाही, आपल्याला टाइमावर जाग येते. सुट्टी असली की सगळ्यांना स्पेशल नाश्ता हवा, स्पेशल जेवण हवं, म्हणजे जास्तीचीच कामं. चिरागिशूसाठी मस्त इथं गार्लिक ब्रेड बनवले होते. आमच्यासाठी मी काढा बनवायला घेतला होता. नंतर ना मटकीचं उसळ सुद्धा मी बनवून घेतलं होतं. चिरागच्या पप्पांना ना ब्रेड बीड काही आवडत नाही जास्त आणि मला सुद्धा ते आवडत नाही. नंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि सुट्टी असली ना की राहिलेले काम आम्ही आवरायला घेतो. बाहेर ना खूपच गवत झालं होतं पावसामुळे, तेच सगळं चिरागच्या पप्पांनी इथं काढून घेतलं आणि ते सगळं आवरत ना आम्हाला दुपारचा 1 वाजला होता. म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करते आणि जे पटकन होईल ना तेच मला बनवायचं होतं, कारण सगळ्यांनाच भूक लागली होती. काल रात्री चवळी आणली होती, तीच निवडून घेतली. नंतर लसूणही निवडून घेतला. पटकन तेल, जिरं, मोहरी, लसूण टाकला, शेंगदाण्याचं कूट टाकलं, 2 चम्मच चटणी टाकली आणि मस्त इथं चवळी टाकून दिली आणि मिक्स करून घेतलं. सगळं मिक्स झाल्यानंतर ना 1 ग्लास मी इथं पाणी टाकलं. रसा भाजी मला बनवायची होती. भाजी तिकडे शिजते तेवढ्यात पटापट चपात्या बनवून घेतल्यानंतर छान जेवण केलं आणि बघा आमच्या इशूताईचा मस्त नटापटा झाला होता. आणि एका आवाजावर शांत होणारे पोरं आहे ना, यांना माझा आज आवाज सुद्धा ऐकू येत नव्हता. म्हणजे पप्पा घरी राहिले ना की हे फुल मला इग्नोर करतात. नंतर रात्री थोडं फिरायला गेलो आणि दोघांची मस्त इथं आईस्क्रीम खाणं चालू होतं. नंतर तिथून आल्यावर जे उद्याचं प्रिपरेशन असतं ते करून घेतलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.